मंडळी, कधी असं झालंय का की इंग्रजी बोलताना डोकं एकदम सुन्न झालंय तुमचं? म्हणजे धिस म्हणायचं, दीज म्हणायचं, दॅट म्हणायचं, दोज म्हणायचं, समोरचा कन्फ्यूज, तुम्ही सुद्धा कन्फ्यूज, काहीच समजत नाहीये. तर आज आपण हे सगळं जे आहे ना ते एकदम क्रिस्टल क्लिअर करणार आहोत आणि तेही एकदम हसत खेळत शिकत. तुम्हाला एकदाच शिकवणार आहे मी की कधी धिस, कधी दॅट, कधी दीज आणि कधी दोज. आणि हो, हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण तुमच्यासाठी एक बोनस देखील असणार आहे. काय बोनस असणार आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. सो चला सुरुवात करूयात. बरं, या 4 शब्दांचं ना इंग्लिशमध्ये ग्रामरचं नाव सांगते. त्याला म्हणतात डेमॉन्स्ट्रेटिव्स. हे जे मी आत्ता म्हटले ना, दिस, दॅट, दीज, दोज, दीज आर डेमॉन्स्ट्रेटिव्स. म्हणजे काय की जे शब्द ना एखादी वस्तू दाखवण्यासाठी आपण वापरतो. जसं की हा पेन माझा आहे. आता इकडे हा म्हणजे धिस, म्हणजे किती वस्तू आहेत आणि त्या किती जवळ आहेत की लांब आहेत हे लक्षात ठेवलं की सगळी गोष्ट सोपी होते. सर्वात पहिलं म्हणजे धिस बघूया आपण. धिस, THIS, धिस म्हणजे काय? हा, ही, हे. एका वस्तूसाठी आपण हे वापरतो जी आपल्या जवळ आहे. परत एकदा सांगते, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर एकतर एका वस्तूसाठी आपण हे वापरतो कधी? जेव्हा ती वस्तू जवळ आहे. प्लीज फोकस ऑन दिस फॅक्ट्स. एक्झाम्पल सांगते म्हणजे तुम्हाला कळेल. हा माझा फोन आहे. धिस इज माय फोन. ओके, फोन माझ्या जवळ आहे त्याच्यामुळे मी सांगते की हा माझा फोन आहे. धिस इज माय फोन. ओके, माझ्याजवळ जर बॅग आहे, ही माझी बॅग आहे. धिस इज माय बॅग. आता हातात तुमचं काहीतरी घ्या. तुमच्या जवळ काय असेल, तुम्ही मोबाईलवर बघत असाल, काहीतरी पेन घ्या किंवा काहीतरी पुस्तक घ्या आणि म्हणा धिस इज माय, जे काही तुमच्या हातात आहे पटकन म्हणा. दिस इज माय फोन. तर म्हणा असं, दिस इज माय फोन. खरंच बोला, पटकन पटकन, कारण बोलल्याशिवाय इंग्लिश येणार नाही आहे. म्हटलात, एखादी वस्तू घेऊन म्हटलात हातात, दिस इज माय. ओके, आता दुसरा शब्द आहे दॅट. THAT, दॅट. आता दॅट म्हणजे तो, ती किंवा ते. एका वस्तूसाठीच आपण वापरतो, पण ती वस्तू लांब आहे, दूर आहे. आपण आधी कधी वापरलं? धिस कधी वापरला आपण? जेव्हा ती वस्तू जवळ आहे. आता आपण दॅट कधी वापरतोय? जेव्हा ती वस्तू आपल्यापासून लांब आहे. फॉर एक्झाम्पल, ते एक झाड आहे. दॅट इज अ ट्री. तिकडे दिसते ना, ती तुझी बॅग आहे. दॅट इज युअर बॅग. आता जरा तुम्ही तुमच्या रूममध्ये, तुम्ही जिकडे कुठे बसलात, खोलीत किंवा कुठे तुम्ही जिकडे असाल, जराशी नजर फिरवा. काहीतरी तुम्हाला लांब दिसत असेल का? बघा, पंखा, TV, खिडकी, काही पण. तर ते तुम्ही नाव घ्या. दॅट इज अ फॅन. बघा, माझ्या वर फॅन आहे. दॅट इज अ फॅन. माझ्या समोर खिडकी आहे. मी म्हणणार दॅट इज अ विंडो. असं पटकन एक ऑब्जेक्ट चूज करा आणि म्हणा लांबची, दॅट इज अ. म्हटलात जे काही तुम्हाला दिसतंय तुमच्या समोर. ऑलराईट, लक्षात आलं का? इझी आहे बघा. ओके, आता तिसरी गोष्ट बघूया, दीज. धिस नाही. THIS, धिस बघितलं आपण. THAT, दॅट बघितलं आपण. आता आपण बघतोय THESE, दीज. उच्चार वेगळा आहे. धिसचा उच्चार वेगळा आहे, दीजचा उच्चार वेगळा आहे. दीज अनेक वस्तूंसाठी वापरतो आपण. अनेक वस्तू, पण त्या वस्तू जवळ आहेत. अनेक वस्तू पण त्या गोष्टी जवळ आहेत. मराठीत म्हणायचं तर आपण म्हणतो ना, हे म्हणजे अनेक. फॉर एक्झाम्पल, हे माझे बूट आहेत. दीज आर माय शूज. किंवा ही पुस्तकं आहेत. 10 पुस्तकं आहेत माझ्यासमोर. ही पुस्तकं आहेत. दीज आर बुक्स. बघा, जर 2 वस्तू हातात आहेत किंवा डेस्कवर आहेत, काय बोलणार? दीज आर माय पेन्स. हातात तुम्ही 2 अंगठ्या घातल्या आहेत. दीज आर माय रिंग्स. किंवा आता कानातले घातले आहेत. दीज आर माय इयरिंग्स. ठीक आहे, सो 2 पेक्षा जास्त गोष्टी तुमच्या जवळ असतील तर दीजचा वापर करायचा आहे. आणि एक टिप सांगते, जेव्हा तुम्ही धिस वापरता, सिंग्युलर आहे, एक वचन, त्याच्यामुळे धिस इज
असं येतं. आणि जेव्हा आपण दीज वापरतो, अनेक वचनसाठी वापरतोय आपण, म्हणून दीज सोबत येतं आर. दीज इज असं होत नाही. धिस इज, दीज आर. सो ग्रामर बरोबर ठेवा. आणि शेवटचं आहे दोज. THOSE, दोज. अनेक वस्तूंसाठीच वापरतो, पण त्या वस्तू लांब आहेत, दूर आहेत. म्हणजे मराठीत म्हणतो ना बघा, ते, त्या, जे काही दूर आहे. फॉर एक्झाम्पल, ते तारे आहेत. दोज आर स्टार्स. दोज. ते तुझे कपडे आहेत, मला लांब दिसत आहेत, वाळत टाकलेत, ते तुझे कपडे आहेत. दोज आर युअर क्लोथ्स. दोज. खिडकीतून बाहेर पहा, झाडं पहा, गाड्या पहा, माणसं पहा. काही दिसलं का तुम्हाला आत्ता? लांबचं, थोडंसं लांबचं बघा. हां, दिसलं असेल तर म्हणा, दोज आर कार्स, दोज आर पीपल. ओके, थोडंसं काहीतरी ॲक्ट करा ना, हाताने दाखवायचा प्रयत्न करा, अभिनय करा. तुम्हालाही छान वाटेल, इंग्लिश कॉन्फिडेंटली बोलता येईल. ओके, तुम्हाला याची गॅरंटीड आठवणसुद्धा राहील की आपण असं केलेलं. दोज आर माय कर्टन्स किंवा दोज आर माय कबर्ड्स. जे काही तुम्हाला दिसतंय म्हणा. जे एकपेक्षा जास्ती वस्तू असेल तर ते म्हणा. ओके, आता धिस म्हणजे काय? हा, ही किंवा हे एक वचनी जवळचं जेव्हा असेल तेव्हा आपण वापरतो. दिस इज माय फोन. हा माझा फोन आहे. हे एक छान ड्रेस आहे. दिस इज अ नाईस ड्रेस. ही माझी आई आहे. दिस इज माय मदर. ही तुझी जागा आहे. दिस इज युअर सीट. हे एक पेन आहे. दिस इज अ पेन. दॅट कधी वापरतो? तो, ती, ते. एक वचनी पण लांबच्यासाठी. दॅट इज अ टेम्पल. ते एक मंदिर आहे. ती शाळा माझी आहे. दॅट इज माय स्कूल. ती तुझी बॅग आहे. दॅट इज युअर बॅग. तो एक डोंगर आहे. दॅट इज अ माउंटेन. ती एक मांजर आहे. दॅट इज अ कॅट. ओके, दीज. दीज कधी वापरला आपण? हे, ह्या आणि हे लोकांसाठी. अनेक वचन किंवा जवळची वस्तू किंवा लोक. अनेक वचन पण हां, जवळ आहे आणि ते. दीज आर माय बुक्स म्हणजे ही माझी पुस्तकं आहेत. हे ताजे फळं आहेत. दीज आर फ्रेश फ्रूट्स. हे सगळे माझे मित्र आहेत. दीज आर माय फ्रेंड्स. या तुझ्या चाव्या आहेत. दीज आर युअर कीज. हे तुझे नवीन बूट आहेत. दीज आर युअर न्यू शूज. आणि दोज आपण कधी वापरलं? ते, त्या, ते. ओके, ते, त्या, ते. अनेक वचनांसाठी, लांबच्या वस्तूंसाठी. हां, दोज आर स्टार्स. ते तारे आहेत. ते माझी आजी आजोबा आहेत. दोज आर माय ग्रँड पेरेंट्स. ते घाणेरडे कपडे आहेत. दोज आर डर्टी क्लोथ्स. त्या तुझ्या चपला आहेत. दोज आर युअर स्लिपर्स. ती सगळी ना जुनी घरं आहेत. दोज आर ओल्ड हाऊसेस. ठीक आहे, आता तुम्हाला एक ट्रिक सांगते, सोपं फॉर्म्युला सांगते. स्क्रीनवर तुम्हाला इमेज दिसते. हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा. हा चार्ट तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा वहीमध्ये लिहा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. द चार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, आता आपण थोडंसं एक्झाम्पल्स बघूया वास्तवात, सिच्युएशन वाईज. फॉर एक्झाम्पल, मार्केटमध्ये कसा तुम्हाला वापर होईल. ओके, हे ताजं आहे. धिस इज फ्रेश. ते महाग आहे. दॅट इज एक्सपेन्सिव्ह. ते महाग आहे. दॅट इज एक्सपेन्सिव्ह. शाळेत बघा, शाळेच्या सिच्युएशनमध्ये दीज आर माय नोट्स. या नोट्स माझ्या आहेत. दीज आर माय नोट्स. ते तुझे क्रेयॉन आहेत. दोज आर युअर क्रेयॉन्स. दोज आर युअर क्रेयॉन्स. घरामध्ये बघा, हा तुझा टॉवेल आहे. दिस इज युअर टॉवेल. आणि ते आईचे शूज आहेत. दोज आर मॉम्स शूज. तुमचं रोजचं आयुष्य इंग्रजीत बोलून डिस्क्राईब करा, तेव्हाच तुमची प्रॅक्टिस होणार आहे. आता कॉमन मिस्टेक्स म्हणजे तुमचं कुठे चुकतं मी तुम्हाला सांगते. दीज इज माय पेन्स. चुकीचं आहे. जसं मगाशी मी सांगितलं, दीज बरोबर आर येतं. दीज आर माय पेन्स. ओके, दॅट आर माय बुक्स. चुकीचं आहे. बरोबर काय होणार? दॅट इज माय बुक. एक असेल तर, आणि अनेक जर सांगायचं आहे तर दोज आर माय बुक्स. ओके, दोज आर माय बुक्स. दॅट इज माय बुक्स नाही, दोज आर माय बुक्स. बघा, ग्रामर बरोबर ठेवा, नाहीतर अर्थ बदलतो. ओके, आय होप तुमचं कन्फ्युजन बरोबर झालं आहे. हां, धिस, दॅट, दीज, दोज कायमचं लक्षात राहील असं आशा करते मी. आणि आता वेळ आलेली आहे बोनसची. मी तुमच्यासाठी एक टेस्ट बनवली आहे. ती आपल्या ॲपवर फ्री सेक्शनमध्ये टाकलेली आहे.
तिकडे जाऊन ती सोडवा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला किती मार्क मिळाले. तुम्ही स्वतःचे 3 वाक्य बनवून कमेंटसुद्धा करू शकता दिस दॅट दीज दोजवरून. आणि हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा पाठवा जे अजूनही दीजमध्ये कन्फ्यूज होतात. ॲप कसं डाउनलोड करायचं, फ्री टेस्टचा लाभ कसा घ्यायचा, तर डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करा, ॲप डाउनलोड करा. तिकडे फ्री सेक्शनमध्ये टेस्ट दिलेली असेल, ती मस्तपैकी सोडवा आणि तुम्हाला समजेल किती तुम्हाला मार्क मिळाले, किती चुकलं, किती बरोबर. ओके, सो नक्की हे करा आणि नंतर मला कमेंट करून सुद्धा सांगा की मॅडम आम्हाला एवढे मार्क मिळाले. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.